अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुक्तार सुर्वे. नाजरीन, जसे की आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत तुम्ही चिपळूण इज्तिमाच्या बाऱ्यात ऐकला होता. आपण ती दावत, ती इन्व्हिटेशन आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत चालवली आणि अल्हम्दुलिल्लाह इज्तिमागाशी पण आपण लाईव्ह टेलिकास्ट केला. त्याला आपण सगळ्यांनी साथ दिलो. हजारो लोकांनी बघलो आणि त्याला पसंत केला. आज जो आपलो ह्यो रिपोर्ट जो आहे तो चिपळूण इज्तिमाच्या बाऱ्यात आहे आणि त्याची तपसिली कारगुजारी आहे. अल्हम्दुलिल्लाह 2 दिवस ह्यो इज्तिमा चाललो आणि ह्यो इज्तिमा जो मुनक्कीद करायचो मकसद जो असतं ना, तो खच्चो सेहरो तफरी नसतं, या खच्चा गेट टुगेदर नसतं. आज ह्या फितन्यावाल्या दौडला ही दीनची दावतचा जो सिलसिलो चालू झालोय, तो अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह इज्तिमाई तौरवर सगळ्याचा ईमान बनण्याची आणि अमालवर जिंदगी यासाठी ही कोशिश असतं. आता अल्हम्दुलिल्लाह आपल्या ह्या रत्नागिरी जिल्ह्याचो जो ह्यो इज्तिमा होतो, आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची काफी लोकांनी शिरकत केली. तकरीबन 15,000च्या हून जास्ती लोकांनी शिरकत केली आणि ह्याच्यासाठी जी जद्दोजहद आणि जो मुजाहिदो केले, खासकर आपल्या चिपळूणच्या लोकांनी, रत्नागिरीच्या लोकांनी, अलगर्ज हर तबक्याच्या आणि म्हणजे बोलतात ना, नौजवान असो, ज़ईफ असो, पोरा असो, इज्तिमाची मोप मेहनत घेतली आणि अल्हम्दुलिल्लाह ह्यो एक इज्तिमा जो आहे तो कामयाब झालो आणि खैर ऑफिसच्या संघात पार पडलो. अल्हम्दुलिल्लाह ह्या सिलसिल्यातल्या आपल्या खेड तालुक्याला जो जुमेदारी मिळले होतो त्यातनं एक ताआमचा म्हणजे जेवणाचा बंदोबस्त होतो आणि कॅन्टीन होती जी की आपल्या आष्टी गावांनी जुमेदारी घेतली होती आणि एक फ्रूट स्टॉल होता जी की खेडच्या आपल्या जलालशाह मुल्ल्याच्या जुम्मे होता. ह्यो सगळ्यो जुम्मेदाऱ्यो अल्हम्दुलिल्लाह बेसपणी पार पडल्यो आणि निहायती जोश आणि खरोशच्या संघात सगळ्यांनी ह्यातल्यान भाग घेतले. तेव्हा बघा, पुरी उम्मतचो ह्यावर इत्तेफाक आहे की आपल्या सगळ्याचा जे हे ईमान कामिल असला पाहिजे. आपण नमाजाची पाबंद झाले पाहिजे. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या सुन्नतवर जिंदगी गुजारली पाहिजे. बघा, आजच्या दौडला एक बापालाच पण शिकायत आहे की औलाद सही नाही. एक आईलाच पण शिकायत आहे की धुवस तिचं ऐकही नाही. एक दुकानदाराला पण शिकायत आहे की त्याला नोकर सही नाही मिळय. अलगर्ज पुऱ्या माशरो जो है आज परेशान झालंय आणि ह्या परेशानीचा हल जो आहे दीनवर चालल्यात आहे आणि आपल्या दीननी आपली जी रहबरी केली नाही, ती हर कदम कदमवर रहबरी केली नाही. मग चाहे ती मामलाचा दीन असो, माशराचा दीन असो, अखलाकियाचा दीन असो, अलगर्ज प्रत्येक ह्यातला आपली रहनुमाई केली नाही आणि आपल्याला एक दिस ह्या दुनिया फानीशी जाणं आहे, कब्रत जाण निजणं आहे. तर तेव्हा आपलं अमालच आपल्या कामा येतील. तर ही जे आहे अल्लाहची जातचा कामिल यकीन आणि अल्लाहच्या रजावाला अमाल, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची सुन्नतवाली जिंदगी आपली बनो ह्याच मकसदशी ह्यो इज्तिमा जो आहे मुनक्कीद केले गेलेलो होतो. अल्हम्दुलिल्लाह ह्याच्या बाद जमात्यो पण अल्लाहच्या रस्त्यातला निघालो 40 दिवसाच्यो, 4 महिन्याच्यो. पहिल्या जमान्यातला खानका अशियाची मद्रसातला लोक टाईम द्यायचो. पण आजचो ह्यो जो आहे मसरुफियतचा दौर आहे. ह्याच्यातला माणूस 40 दिवस, 4 महिने देईन आपली जेव्हा जिंदगी बनवतं ना, तेव्हा त्याच्या समजात येतं की मी काय आहे, माझ्या जिंदगीचं मकसद काय आहे. तर अलगर्ज तुम्ही बघू शकता काही नजारा माझ्या बॅकग्राऊंडला, की बघा कशी लोक दूर दराज शेली अल्लाच्या दीनच्या तलबच्या खातीर. ह्याच्यातलं काही बेजाबतगी होतं. काही नवीन लोक असतात, त्यांना येणारा माहिती नसतं. पण अलगर्ज की हे जो कोशिश आहात तो ह्यासाठी आहात की आपण सगळी दीनदार बनूया. का की आज हर तरफशी जो है अ, इस्लामवर जो है आपल्या ईमानवर हमलो केलो जाते आणि आपला ईमान कसा खराब होईल ह्याची कोशिश केली जाते. आणि एक चीज आहे, जेव्हा आपण अल्लाहच्या हुकमाशी नाफरमानी करता आहोत तेव्हा अल्लाह जालिम आणि जाबर हुकमरा आपल्यावर नाझिल करतात. तेव्हा आज वक्तची जरूरत आहे की आपण
ताईब होऊन तोबा करून अल्लाच्या इकडे रुजू होऊया, ह्यासाठी हे इज्तिमात मुनक्कीद केले जातात. माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही हे रूहानी मंजर बघू शकता की बघा किती पुरनूर नजारा होता. 2 दिवसाचा इज्तिमा होतो. पेशात त्या वक्ताच्या काही अहम आणि खास झलक्या. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन बात खबरच्या सणात. अल्लाह हाफिज. ह्या इज्तिम्याच्या वक्तार जशी आम लोकांशी खिताब होतो, तसंच एक नशिस्त जी होती ती खुसूसी तौरवर उलमा आणि हुफ्फाज करामची होती. का की दरस व तदरीस आणि इमामतच्या संघात आणखी काही जिम्मेदारी आहात. आणि मस्जिद चुके आपलं मरकज असतं, त्या मरकजच्या माहतीत लोकांची रहबरी उलमा आणि हुफ्फाज कराम हालाते हाजिराला मध्य नजर ठेवून कशी करतील, ह्या बाऱ्यात उलमा करामची एक नशिस्त मुनक्कीद केली गेली होती. तशीच दुसरी एक नशिस्त होती आखरी दिसा सुबहच्या टायमात. ती मस्जिदीचं सदर, सेक्रेटरी, डॉक्टर्स, टीचर्स ह्या सगळ्यासाठी एक अलगशी एक नशिस्तचं इंतजाम केलं गेलं होतं. तर आपल्या दीन इस्लामिया आणि शरीयतच्या मुताबिक आपण सोशल काम पण कैसा करू शकता, किंवा मस्जिदचं सेक्रेटरी आहात या सदर आहात या गावाचं कोण मुखिया आहात या एक सोशल वर्कर आहात, तर जे हे आपला शरीयते इस्लामियाच्या गाईडलाईनवर कैसा सोशल वर्क करू शकतात आणि अल्लाहच्या रजाच्या मुताबिक कैसं काम करू शकतात, ह्या इकडं त्यांची रहनुमाई केली गेली. अलगर्ज ह्या इज्तिमाच्या वक्तार आणि जैसे की नेहमी आपल्या ह्या दावते दीनच्या फिकरच्या ह्यांनी हर तबक्याची जी फिकर केली जातं, रहनुमाई केली जातं, तशी रहनुमाई केली गेली. अल्लाह रब्बुल आलमीनशी दुआ आहे की जितक्या पण लोकांनी ह्या इज्तिम्यातला भाग घेतले आणि हो इज्तिमा मुनक्कीद करण्यासाठी जी पण आपला जान माल लावलेन, अल्लाह ताला त्या सगळ्याची खिदमत बेइंतहा कबूल करो आणि अल्लाह ताला आपल्या सगळ्याला दोनों जहानची कामयाबी आणि कामरानी अता करो. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन काय बात खबरच्या संघात. अल्लाह हाफिज. फुरपेशात के चंद अहम मनाजिर जके काबिल दीद हात. बघा लोकांनी कैशो कैशो खिदमत अंजाम दिलेनात इमानी जोतच्या संघात. माशाल्लाह. हे बघा, हे जबानशी माजुरात बोलू नाही शकत. दिलावर नुरुद्दीन साखरकर रत्नागिरी शहातीय दाबो रत्नागिरी. माशाल्लाह इज्तिम्यातला इतकी खिदमत करतात ना, माशाल्लाह. अल्लाह तुम्हाला बेहतरीन नजर देव. बघा अल्लाह ताला आपल्या दीनचा काम कोणाकडून कैसा घेतो. इसलिए हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बेशत नबूवत और रिसालत और उनकी शरीयत ये चूँकि कामिल है, इसलिए उसके हल के लिए, उनके जवाबात के लिए, उनके मसाइल को बताने के लिए चूँकि उलमा की ज़रूरत है, इसलिए अल्लाह पाक ने इस उम्मत का ये तमगा इम्तियाज़ रखा है कि अल्लाह पाक कुरान और हदीस के हामिलीन को और इसके समझने वालों को और उनके समझाने वालों को जो है वो क़यामत तक जारी रखेंगे. ये मतलब है कि उलमा को पैदा फरमाए. और दूसरी बात फरमाई हजरत मौलाना यूसुफ साहब रहमतुल्लाह अलैह ने कि वो तबकात में इल्म देते. ये भी हमारी जिम्मेदारी है. फायदा क्या होगा? फरमाया जब हम तबकात में दीन दे देंगे. हे खिदमतगार अल्लाहचं नेक सालीन बंद खिदमत करता वक्त माशाअल्लाह. खेड हलक्याची तामची जिम्मेदारी आहे. या भाईने रात्री शहादत दिले. उंगली कटा के शहीदों में शामिल होते त्याची सही तस्वीर पेश केले. ओ उंगली कटे काटलेली दाखवा.
याला बोलतात उंगली कटा के शहीदों में शामिल होना. हा. हे आपलं इम्रान भाई ऑल इन वन आर्मी मेन यांच्या बगैर वालेकुम. इम्रान भाई आज काय स्पेशल आहे? माशाअल्लाह. हां. सुभानअल्लाह. बघा तरतरीत. अल्लाह तुम्हाला जजा खैर अता करो. चिकन नाही ना माशाअल्लाह. 3 डेगो सुक्या मासे आपले 3-4 आखणीचं साल नाही 2 डेगो माशाअल्लाह. तरतरीत. हां. ही पण चालू ठेवायची माशाअल्लाह. बेलोस अल्लाहच्या रजाच्या खातीर खिदमत करणारे एक मुजाहिद आपलं. हे आमचं चावल येतं माशाअल्लाह माशाअल्लाह. आणि सालना धान लोणचा पापड पापड चपचपा खाना पुढे गेलाय कोकणी खाना. हो याला आवडेल माशाअल्लाह. हे आमच्या मरकजचे इमाम साहेब पण रात दिस मुजाहिदो करतात. लाजू नको. माशाअल्लाह. अल्लाह कबूल करो. आमीन आमीन. हे असला पिंटा नाही कशा घेतला माशाअल्लाह. काय आमीन. सलाम. दुआ की दरख्वास्त. 4 महीने का इरादा है. दुआ बहुत आसान. नाजरीन, तर ह्यो होतो आपल्या चिपळूण इज्तिमाचो मुक्तसर मगर तफसीलशी रिपोर्ट. बघत राहा आपलो ह्यो कोकणी न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.